लग्नात मुलांसाठी. आता ह्याला आपण हे गोंडे लावणार दोन्ही साईड. हे बघा, हे नवरदेव मुलाची नाही का लग्नात हे घालतात, नवरी साडी घालती. आता ट्रेंड निघालाय ना, नवरीच्या साडीसारखा नवरदेवाचा सेला असतो. ट्रेंड निघालाय तर साडी सिंपल असते ना, तर मुलाचा सेला असतो, तर त्याला गोंडे लावायचे, थोडं डिझायनर बनवायचं. त्यासाठी आपण गोंडे लावतो. हा बघा, हा उलटा आहे कपडा आणि हे गोंडे आणून दिले. मुलगी एवढी मेकअप करणार, मुलगा का सिंपल, त्याच्यासाठी त्यासाठी पण काहीतरी डिझाईन आहे. हे बघा, आता ही उलटी साईडने लावली आपण. हा सरळ भाग आहे, हे असं लावलं. आता आपण ह्याला हे बघा, हे उलटा होता, तर उलट्या भागाला लावला. मग आपण काय करणार, हे असं करून रिटर्न असं करायचं. हे बघा, आणि इथे आपण शिलाई मारून घ्यायची इथे. आता बघा, मुलींसाठी लग्नात नऊवारी असतात, घागरी असतात, तसं मुलांसाठी काहीच नाही. म्हणून मुलांना पण थोडंसं वेस्टर्न फॅन्सी पाहिजे थोडंसं. हे बघा, हा आता सरळ भाग झाला. हा आता आपल्याला ह्याला असं करायचं. हा उलट भाग आहे, हा सरळ. आता ही आतमधून आपण बाजू पॅक केली. आता ह्याला आपण असं करणार, म्हणजे हा बाजू पण पॅक, ही पण बाजू पॅक, ही पण. चला बघ, हे बघा, मुलांसाठी हा, मुलींना कसं, मुलींना मेकअप आर्टिस्ट, घागरा, नऊवारी, मुलांना बिचाऱ्यांना फक्त शेरवानी, त्याच्यासाठी थोडीशी स्पेशल. केलं. हे बघा, हे असे गोंडे, हे बघा असे गोंडे लावले. ह्या साईडला पण दिसून येत नाही, अशा पद्धतीनं लावलं. साधी शाल होती, मुलीच्या साडीसाठी मुलीच्या. हे बघा, आता ही फक्त अशी घ्या म्हटलं, मुलं अशी घेतात ना, अशी. त्यांना इथं टीच करून पाहिजे थोडंसं वेगळं. ह्याला फक्त प्रेस करायचं लागतं. हे असं राहील आणि हे असं राहील. गोंडे दिसते. टीच केल्यामुळं बरोबर बसणार इथं फक्त.
आणि ह्या प्लेटला प्रेस केलं ना हे आपण आणि इथून असे पडतात. हे बघा इथं टीच केलंय, हे बघा इथे, आणि इथून अशा प्लेटा अशा थोड्या थोड्या पसरट केल्या, कसं बनवलं हे बघा. हे बघा हे अशा थोड्याशा पसरट केलं. हे आता पॅकिंग करून ठेवायचे लग्ना दिवशी. हे लग्ना दिवशी काढायचे ना डायरेक्ट, त्याच्यामुळं ही पॅकिंग हे प्लेटी खराब होऊ नये म्हणून आपण त्याला थोडंसं पीच करून ठेवूया, म्हणजे हा प्लेट व्यवस्थित राहते ना. अशाच सपोर्टला थोडंसं नॉर्मल हे ज्या दिवशी ते लग्नात घालायचं आहे ना, त्या दिवशी हे धागे तोडून घालतो. तोपर्यंत पॅकिंग करताना हे असं राहील. दादा तुम्ही थोडं मांडीपर्यंत आलं हां त्यांच्या आता बरोबर. तिथे काढतेस ना. तो मगाशी घेतला होता तो बरोबर. हे असं का गडबडले त्या आणि ते थोडंसं पसरवून टाका ना त्याला. नाही ते धागे लावले, धागे लावून तेव्हा ते करायचं टायमाला तोडायचं. हां हां थोडं थोडं ते प्रेस खराब होईल. ठीक आहे ना.